मोरया शिक्षण संस्था चिंचवड पुणे 33 संचलित MSS हायस्कूल दैवली तालुका माढा जिल्हा सोलापूर। माझे नाव वैष्णवी भाऊराव शिंदे आहे। मी इयत्ता 6वीत शिकते। माझ्या अभिवाचनाचा विषय बाप काय असतो। लहान असल्यापासून आई मुलांना सांगत असते, इथे जाऊ नको बाबा मारेल, तिथे जाऊ नको बाबा मारेल, झाडावर चढू नको बाबा मारेल, नदीवर जाऊ नको बाबा मारेल, शाळेत जा नाहीतर बाबा मारेल, हे करू नको ते करू नको नाहीतर बाबा मारेल। मग मुलं सुद्धा बाबांना घाबरतात, बाबांच्या भयानं शाळेत जातात, बाबांनी मारू नये म्हणून अभ्यास करतात, बाबांच्या दहशतीखाली शिकत राहतात। हळूहळू मुलं बाबांकडे दुर्लक्ष करून आईवरच प्रेम करू लागतात, मनामधून बाबांना काढून टाकतात, आईच्या चरणावर सर्वस्व अर्पण करतात। मुलं आईचं गाणं गातात, आईवर कविता करतात। बाबांसाठी मुलांकडे शब्दच नसतात। कुठे लागलं तरी त्यांच्या तोंडात बाप बाप येत नाही। लेखकांना आणि साने गुरुजींनाही श्यामची आईच दिसली, बाबा कधीच दिसले नाही। मुलं शपथ सुद्धा आईचीच घेतात। बाबा शपथेच्याही लायकीचा नसतो। बाबा असतो कठोर, काळीज नसलेला, निर्दयी। बाबा म्हणजे केवळ पैसे कमवण्याचं यंत्र। तेवढं काम त्यानं केलं की त्याचं कर्तृत्व संपलं। पण असं असूनही बाबा मेल्यावर मुलांच्या छातीत धडकी का भरते, का डोळे उघडतात, का पायाखालची जमीन सरकते, का वाटतं बेसहारा झालोय। कशातच नसलेला बाप जेव्हा प्रत्यक्षात नसतो तेव्हा मुलांना का वाटतं डोळे मिटून घ्यावे, का आभाळ कोसळतं। डोळे उघडून जी प्रेम करते त्याला मैत्री म्हणतात, डोळे वटारून जी प्रेम करते तिला पत्नी म्हणतात, डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते ती आई असते। पण मित्रांनो, डोळ्यामध्ये प्रेम न दाखवता जो प्रेम करतो तो बाप असतो। आई घराचे मांगल्य असते तर बाप घराचे वात्सल्य असतो। आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर, पण यातच बाप हा देवापेक्षा श्रेष्ठ असतो। आपल्याला एखादी वस्तू हवी असेल तर ती आईकडं हट्ट करून मागतो, पण ती आणून देणारा बापच असतो। बापासोबत मित्राप्रमाणे राहा, तो आपल्याला कधीच कुठं कमी पडणार नसतो। धन्यवाद।